खरं तर मधल्या काळामध्ये सुद्धा आमची जी कमिटी आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कसे कसे बदल केले पाहिजेत, कारण ही परीक्षा फक्त नीटचीच परीक्षा नाही आहे, तर जवळपास तुम्ही जर बघितलं असेल तर 152 जे आहेत ते परीक्षाचे पेपर लीक झालेले आहेत. याच्यामध्ये मग तुम्हाला माहिती आहे की इतरही परीक्षा आहेत ज्याचे पेपर त्या ठिकाणी लीक झाले, त्याच्यामध्ये सरकारी पेपरसुद्धा लीक झालेले आहेत. त्यामुळे ह्या परीक्षेसंदर्भामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये आता आपली कमिटी काल देशाच्या प्राईम मिनिस्टरांना सांगितलेली आहे, परंतु आमचं म्हणणं आहे की हे जे पूर्ण काळामध्ये आंदोलन झालं आणि ज्या तऱ्हेने मुलांवरती ब्रुटल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अश्रुधुराच्या नळा त्या ठिकाणी बरसवले. अजूनही काही मुलं जे आहेत ती जेलमध्ये आहेत, त्या ठिकाणी अडकलेली आहेत आणि काही मुलांना जे आहे त्या केसेसमध्ये अडकवलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की या मुलांनी जे आंदोलन केलं ते स्वयंस्फूर्त असं आंदोलन होतं आणि ज्याच्यामध्ये अपेक्षा ही आहे की शिक्षण व्यवस्था परीक्षा प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल व्हावे आणि ती सर्वांचीच इच्छा आहे. असं कोणत्यामध्ये बाजूला नाही आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये विद्यार्थी आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आहेत. त्यामुळे त्या परीक्षा व्यवस्थेमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होणं आवश्यक आहे. आता जे बिल आले त्याच्या संदर्भामध्ये आम्ही संसदेमध्ये चर्चा करू, परंतु माझं म्हणणं हेच आहे की सर्वप्रथम या मुलांवरच्या ज्या आहेत त्या केसेस मागे घेतल्या पाहिजेत, एक GR करून देशाभरामधल्या सर्व विद्यार्थ्यांच्या. आणि दुसरं आमचं म्हणणं असं आहे की ज्या मुलांचं दुर्दैवाने याच्यात मृत्यू झाला त्यांना कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे. आणि ह्या एज्युकेशन सिस्टम ही सातत्याची प्रोसेस असते. एज्युकेशन सिस्टममध्ये एक निर्णय घेतल्याने थांबत नाही, सातत्याने निर्णय घ्यावे लागतात, सातत्याने गोष्टी बघाव्या लागतात. आपण बघितलं मधल्या काळामध्ये आम्ही सातत्याने एका बिलासंदर्भात आमची चर्चा व्हायची, जे बिल तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये पूर्ण शिक्षण व्यवस्था आपण बदलण्याचा विचार चाललेला आहे. ज्या वेळेला की आपण बघितलं की आता शिक्षण इतक्या वर्षापासून जे सुरू आहे त्याच्यामध्येच काही त्या ठिकाणी त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने त्याच्यावर न बोलता एक नवीन विधेयक आणायचं, त्या नवीन विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा करायची. म्हणजे जे मी मधल्या काळामध्ये जे आमची चर्चा चालू होती, तुम्हाला माहिती आहे एक नवीन विधेयक त्यांनी आणलेले जे ह्यावेळेच्या अधिवेशनात नाही आहे. आणि आता जे बिल आलेलं आहे ते रिगार्डिंग या परीक्षेमध्ये कसे आमूलाग्र बदल करण्यासंदर्भामध्ये आलेले आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही नंतर बोलू. पण आज आमचा जो म्हणणं आहे त्याच आम्ही होम मिनिस्टरांची अपेक्षा करतो की त्यांनी त्या केसेस मागे घ्याव्यात आणि देशाच्या पंतप्रधानांनी जे आहे त्या विद्यार्थ्यांची माफी मागावी, कारण एवढ्या काळामध्ये जो मनस्ताप, जो शारीरिक त्रास आणि ज्या तऱ्हेने त्यांच्यावरती लाठीचार्ज झालं हे योग्य नाही, कारण शेवटी ती भारताची आमची तुमची मुलं आहे ही आमची अपेक्षा आहे. 100% स्वीकारावं, 100% उत्तर स्वीकारावंच लागेल ना, कारण ती मुलं कोण मुलं होती? ती मुलं आपली मुलं होती, आपल्या देशाची संपत्ती होती, भविष्य होतं आपल्या देशाचं. त्यांना तुम्ही लाठीचार्ज केला आणि का केला? ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होती आणि अशा मुलांवरती मी केल्या मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक पोलिसांनी केली. म्हणजे हे अपेक्षित नाही आहे. मुंबईत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोर्चामध्ये बघितलं काही प्रकार झाले, मुलींशी ज्या तऱ्हेने गैरवर्तन झाले, मुलींचे कपडे त्या ठिकाणी फाडण्याचं झालं. आणि ही अपेक्षा नाही आहे ना की आंदोलन करता मुलांबरोबर जी मुलं आपलीच आहे त्यांच्याबरोबर होणं. त्यांनी शिक्षणासाठी आंदोलन केलं, त्यांचं करिअर धोक्यात आलंय. म्हणूनच सांगते मी ना की त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचं करिअरवरती त्याच्या ठिकाणी झालेलं आहे. आयुष्यभरामध्ये पुढे नोकरीसाठी त्यांना त्रास होईल, कुणाला बाहेरगावी शिकायला जायचं असेल त्यांना त्रास होईल. मला माहिती आहे की काही मुलं मला परवा येऊन भेटते की आम्ही काही शिकायला बाहेरगावी चाललेलो आहोत आणि आम्हाला या ठिकाणी अशा अडकलेलो आहोत, थोडी मदतीची आम्हाला आवश्यकता आहे. तर माझी सरकारला अपेक्षा आहे, यासाठीच आम्ही आज बोलणार आहोत की सरकारने लक्ष दिलं पाहिजे की या मुलांच्या भविष्याला कुठल्याही तऱ्हेचा धोका होता कामा नये आणि या मुलांच्या जसं मी सांगितलं की मग शिक्षण असेल किंवा पुढे नोकरी असेल याच्यामध्ये कुठे या ठिकाणी जे आहे ते त्रास होता कामा नये. या दृष्टिकोनातून आमचं म्हणणं आहे की एका दिवसामध्ये सगळ्या भारतभराच्या केस त्या ठिकाणी रद्द करा. 90,000 शाळा भारतामध्ये बंद झाल्या. हेच तर आहे ना, राईट टू एज्युकेशन बंद केलं, शाळा बंद करण्याचा मोठा डाव चाललेला आहे आणि शाळेच्या माध्यमातून सरकारी शाळा बंद करायच्या आणि प्रायव्हेट शाळांचं मोठं त्या ठिकाणी. खरं तर शिक्षण जे आहे ना ते आता फार कमर्शियल झालेलं आहे. म्हणजे दुर्दैवाने ते काय म्हणून मी तुम्हाला तसं खूप आर्थिक नीतीवर चाललेलं आहे आणि दुर्दैवाने परीक्षेच्या पेपराच्या जे प्रिपरेशनपासून ते येईपर्यंत मधल्या काळामध्ये किती लिकेज आहेत. ज्या दिवशी मुलाला पेपर हातात मिळतो म्हणजे पेपर ते सांगते MPSCचा पेपर तुटला, मधल्या काळामध्ये TETची परीक्षेचा पेपर फुटला, हे कोण जबाबदारी घेणार? आणि जबाबदारी घ्यायचं म्हटलं की विद्यार्थ्यांना रस्ता उतरावं लागतं, रस्त्यावर उतरले की त्यांच्यावरती लाठ्या काढण्यात आल्या जातात, आंदोलनामध्ये लोकांवरती केसेस केल्या जातात. ही बरोबर परंपरा नाही आहे. ज्या पद्धतीने पोस्ट केल्या होत्या सोशल मीडियावरती पंतप्रधानांच्या विरोधात असतील किंवा केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात अनेक आंदोलकांनी केलेल्या पोस्ट बघायला मिळाल्या होत्या, त्या पोस्ट हटवण्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी आता नोटिसा काढलेल्या आहेत. हे बघा सगळ्यात मोठं तर या लोकशाहीमध्ये संविधान, खरं तर मी आज खरं सांगू इच्छिते की मी त्या दिवशी प्रतिक्रिया ही दिली की संविधानाची जीत झाली, सत्याची जीत झाली आणि युवकांची जीत झाली. आणि जे वेळेला संविधानिक तऱ्हेने लोक वापरतात, कारण सोशल मीडियाचा वापर खूप लोक करतात, त्याला काय तुम्ही थांबू शकता का? पण अशा वेळेला दबाव यंत्र निर्माण करणं ही भाजपाची नेहमीची स्टाईल आहे. मला असं वाटतं की पोलिसांकडून तरी अपेक्षा आहे आमच्या की पोलिसांनी पोलिसांचं काम करावं. त्यांनी सरकारचे ते हे नाही आहेत, ते सरकारचे नोकर नाही आहेत, ते पोलीस जे आहेत ते स्वतःचे काम करणारे आहेत. पण दुर्दैवाने काय होते की आता मी बघितलं की पोलीस त्यांच्या सांगण्यानुसार जे आता पोलिसांना कसं झालेलं आहे की जे पोलीस सांगतात त्याच्या, आता मी सांगते तुम्हाला, परवा आमचं आंदोलन होतं, हां पोलीस आम्हाला तिथे उभं पण
नव्हते, उचलून घेऊन सगळे उचलून घेऊन गेले, माईक उचलून घेऊन गेले, हे उचलून घेऊन गेले, काय म्हणतात स्पीकर. म्हणजे मला कळत नाही, शांततेचं आंदोलन तुम्ही करत असाल किंवा शांततेने तुम्ही लोकांना घेऊन राष्ट्रगान करत असाल असहमतीचा आवाज दाबला जातोय पूर्णपणे, आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठे सरकारचा मोठा वाटा आहे असं मला सांगायला शेवटचा पाहिजे. प्रश्न तुम्ही फक्त सरकार, माझा- पोलीस हे शेवटचा सरकारचे नोकर नाही आहेत, पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. मला हे सांगायला पाहिजे. सगळ्या यंत्रणांचे इंडिपेंडन्स बंद काढू नका, स्वातंत्र्य हिसकावून घेताय तुम्ही स्वातंत्र्य, हे बरोबर नाही. सभागृहात चालू ठेवणार की तुमची भूमिका? आज आम्ही जाऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणार आहोत. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.